हॅलो मित्रांनो, शंभूराजे करिअर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता। आज आपण तुमच्यासाठी 19 प्रश्नाचा प्रश्नसंच घेऊन आलो आहे। तुम्हाला काय करायचं आहे, 19 चे 19 प्रश्न हे सोडवायचे आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला प्रश्न सांगणार आहोत। पोलीस भरतीमध्ये प्रत्येक पोलीस भरतीमध्ये त्या अशा टाइप मध्ये प्रश्न हे विचारले गेले आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, असे प्रश्न पूर्ण 19 चे 19 सोडवायचे आहेत आणि त्याचं कमेंट उत्तर मध्ये करायचं आहे। तुम्हाला पुढला व्हिडिओ त्या प्रश्न सोडण्यात दाखवण्यात येईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, 19 चे 19 प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहेत। तर प्रश्न तुमच्यासाठी घ्या। हा प्रश्न सोडवा। तुमच्यासाठी 19 प्रश्न हे 19 टाइप मध्ये बनवले गेले आहेत। प्रत्येक वेळेस पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत। तुम्हाला या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला काढायचं आहे। ज्यांचं उत्तर आलंय ते कमेंट करा। तुमच्यासाठी आज आपण 19 प्रश्न घेऊन आलो आहेत। तर पुढला प्रश्न घ्या। पुढला 2 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी। गेल्या आकृतीमध्ये आणि ह्या आकृतीमध्ये थोडासा चेंजेस आहे। आपण तुमच्यासाठी तुमच्या प्रॅक्टिस होण्यासाठी 19 प्रश्नाचा प्रश्नसंच बनवला आहे। याच्यामध्ये काय केलं आहे, दोन आकृतींचा संगम केला आहे। यांचं उत्तर आला असेल त्याने कमेंट करा। पुढला प्रश्न घ्या तुमच्यासाठी। प्रत्येक प्रश्नामध्ये थोडासा चेंजेस केला आहे, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक पोलीस भरतीच्या टायमिंगला थोडासा प्रश्नामध्ये चेंजेस आहे। त्यानुसार आपण प्रश्न बनवले गेले आहेत। तीन नंबरचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी। टोटल 19 प्रश्न आहेत। 19 चे 19 प्रश्न तुम्हाला हे सोडवायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे, कारण असेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत। तुमचा पुढला व्हिडिओ आपण या प्रश्नाचं विश्लेषण मध्ये करणार आहोत। गेल्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये काय थोडासा चेंजेस आहे। गेल्या आकृतीमध्ये ज्यांचं झालं असेल त्यांनी कमेंट करा। प्रश्न नंबर 4 तुमच्यासाठी घ्या। प्रत्येक पोलीस भरतीच्या टायमाला असे प्रश्न विचारले गेले आहेत। मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हा सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होईल तेवढं रिव्हिजन करायचं आहे, कारण प्रत्येक आकृतीमध्ये थोडासा काय केला आहे, बदल केला आहे। टोटल तुमच्यासाठी किती प्रश्न आहेत, 19 प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत। पुढला प्रश्न घ्या। प्रश्न नंबर 5 थोडासा चेंजेस आहे। गेल्या आकृतीमध्ये काय होतं, गेली आकृती ही फक्त इथपर्यंतच सीमित होते। याच्यामध्ये काय केलं आहे, याच्यामध्ये हे साइड मध्ये ऍड केला आहे। ज्यांचा आन्सर आला असेल त्यांनी कमेंट करा। आपला पुढला व्हिडिओ हा लॉंग असेल। तुम्हाला हेच प्रश्न तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवतो। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे, कारण असेच प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीमध्ये विचारण्यात गेले आहेत।
पुढला प्रश्न घ्या. प्रश्न नंबर 6. ज्यांचा आन्सर आला असेल त्यांनी कमेंट करा. टोटल किती प्रश्न आहेत? टोटल 19 प्रश्न आहेत. तर 19चे 19 प्रश्न तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपला पुढला व्हिडिओ हा प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये बी गेल्या आकृतीमध्ये आणि ह्या आकृतीमध्ये काय केलं आहे? थोडासा चेंजेस केला आहे. तुम्हाला होईल तेवढा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण प्रत्येक वेळेस भरतीमध्ये असे प्रश्न विचारले गेले आहेत. तुम्हाला कमीत कमी टायमिंग मध्ये बुद्धिमत्ता सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांनी हा प्रश्न सोडला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा सोडवायचा आहे. जसं जसं प्रश्न वाढवत जाईल तसं थोडंसं आकृतीमध्ये चेंजेस आणि हार्ड बनवण्यात आला आहे, कारण असेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, त्यानुसारच आपण प्रश्न बनवले आहेत. टोटल 19 प्रश्न आहेत. लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. आपला पुढला व्हिडिओ हा तुम्हाला काय करायचं आहे? कमीत कमी टायमिंग मध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांनी हा प्रश्न सोडवला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. या प्रश्नामध्ये त्या गेल्या प्रश्नापेक्षाही थोडस डिफिकल्ट विचारलं आहे. तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये याचं विश्लेषण सांगण्यात येईल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी बनवला आहे. ज्यांनी प्रश्न सोडला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. आपण काय केलं आहे? प्रत्येक प्रश्नामध्ये थोडासा चेंजेस केला आहे, कारण प्रत्येक पोलीस भरतीमध्ये थोडासा चेंजमेंटने प्रश्न विचारले गेले आहेत, त्यानुसारच आपण प्रश्नामध्ये थोडस चेंजेस केला आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पेपरच्या टायमाला होईल तेवढं लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचा झाला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 10 आणि 11 याच्यामध्ये फार काहीसा चेंजेस नाही आहे, थोडासा चेंज आहे. होईल तेवढं लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. प्रश्न 19 आहेत, फक्त तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकरात लवकर. ज्यांनी हा प्रश्न सोडवला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये थोडासा चेंजेस बघायला भेटेल. कारण प्रत्येक भरतीच्या टायमाला प्रत्येक वेळेस थोडासा चेंज होत आहे प्रश्नामध्ये, त्यानुसारच आपण प्रश्न बनवले आहेत.
ज्यांचा प्रश्न झाला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. टोटल 19 प्रश्न आहेत. जो प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट करा, म्हणजे तुम्हाला सांगताना त्या प्रश्नाचं विश्लेषण करून सांगता येईल. पुढला प्रश्न घ्या. बुद्धिमत्तामध्ये मुले कन्फ्युज का होतात? त्यामध्ये काय असतं, तुमचं जे उत्तर येतं ना ते प्रत्येक ऑप्शन मध्ये त्या उत्तरानुसार निगेटिव्ह उत्तर बी असतात आणि पॉझिटिव्ह उत्तर बी असतात. त्यामुळे आपल्याला होईल तेवढा बुद्धिमत्ताचा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचा हा प्रश्न झाला आहे त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. याच्यामध्ये बी थोडासा चेंजेस केला आहे. गेल्या आकृतीमध्ये काय होतं, गेल्या आकृतीमध्ये फक्त एवढं विचारण्यात आलं आहे. तर या आकृतीमध्ये काय केलं आहे, या आकृतीमध्ये अजून एक त्रिकोण ऍड केला आहे. टोटल 19 प्रश्न आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी. होईल तेवढं लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 16. तुम्हाला होईल तेवढं 19चे 19 प्रश्न बी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक आकृतीमध्ये काय केलं आहे, थोडासा चेंजेस केला आहे पोलीस भरतीच्या नुसार. प्रत्येक भरतीमध्ये आकृतीमध्ये थोडासा चेंजेस करून विचारण्यात गेला आहे, त्यानुसार आपण प्रश्न बनवले आहेत. ज्यांचा झाला असेल त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 17. बुद्धिमत्ता सोडवण्याच्या टाइम मध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच्या ऑप्शन मध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही ऑप्शन दिलेले असतात. तुम्ही निगेटिव्ह आन्सर आणसाल तरी बी ऑप्शन मध्ये त्यानुसार आन्सर दिला आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये बी दिला आहे. त्यामुळे आपल्याला होईल तेवढं बुद्धिमत्ता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचा क्वेश्चन झाला असेल त्यांच्यासाठी पुढला प्रश्न घ्या. याच्यामध्ये काय केलं आहे, दोन मोठे त्रिकोण एकत्र करून त्यांच्यामध्ये ऍड केला आहे. होईल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा. जो प्रश्न तुम्हाला कठीण जात आहे त्यांचे खाली कमेंट करा, म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी त्याचं विश्लेषण करता येईल. आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 19चे 19 प्रश्न हे सोडवून दाखवणार आहेत. हा व्हिडिओ फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि तुम्हाला रिव्हिजन व्हावा यासाठी बनवण्यात आला आहे. ज्यांचा हे आन्सर आला आहे त्यांनी बी कमेंट करा.
आणि ज्यांना हे 19 प्रश्नामध्ये जो बी प्रश्न हा कठीण वाटत आहे तो प्रश्नाचा नंबर कमेंट करा, म्हणजे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सोडवण्याच्या टाइम मध्ये विश्लेषण करण्यात येईल. तर पुढला प्रश्न घ्या आणि लास्ट आपला प्रश्न क्रमांक 19वा. हा टोटल 19चे 19 प्रश्न हे तुम्हाला सोडवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. हे 19 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना हे 19 प्रश्नामध्ये जो प्रश्न हा कठीण वाटत आहे खाली कमेंट मध्ये त्या प्रश्नाचा नंबर टाका, म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला विश्लेषण करण्यात येईल. तर पुढला व्हिडिओ आपला 19 प्रश्नाच्या विश्लेषण मध्ये बनवणार आहेत. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्याने कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.